विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट यावर चर्चा करत होतो. होल्डिंग कंपनीमध्ये एकत्रित ताळेबंद भारतीय कंपनी कायद्यानुसार सूत्रधारी कंपनी, होल्डिंग कंपनी आणि त्याच्या सहाय्यक कंपनीचा एकत्रित असा कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करणे आवश्यक नाही, परंतु संपूर्ण उद्योग समूहाची आर्थिक परिस्थिती वर्षाच्या शेवटी भागधारकांना समजून यावी, ती लक्षात यावी, यासाठी कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करण्यात येते. मग होल्डिंग कंपनीचा तसेच तिच्या सहाय्यक कंपनीचा एकत्रित असं बॅलन्स शीट तयार करताना काही पुढील महत्त्वाच्या बाबी आपल्याला लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. मी या ठिकाणी सर्वात महत्त्वाची म्हणजे इन्व्हेस्टमेंट. सबसिडरी कंपनीचे जेवढे भाग होल्डिंग कंपनीद्वारे खरेदी करण्यात आलेले आहेत किंवा आलेले असतात, तेवढे भाग म्हणजे होल्डिंग कंपनीची सबसिडरी कंपनीतील गुंतवणूक असते. त्यामुळे होल्डिंग कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये ॲसेट बाजूवर इन्व्हेस्टमेंट या शीर्षकाखाली खरेदी करण्यात आलेल्या भागांची किंमत लिहिण्यात येते. मग या इन्व्हेस्टमेंटची एकूण रक्कम होल्डिंग कंपनीची सबसिडरी कंपनीच्या शुद्ध मूल्यातील मालकी दर्शवत असते. तेव्हा बॅलन्स शीटमध्ये एकत्रित दर्शविल्या जाणाऱ्या जी काही रक्कम असते, तेव्हा त्यामध्ये सबसिडरी कंपनीचे भागभांडवल लिहिण्यात येत नाही. तसेच होल्डिंग कंपनीची सूत्रधारी कंपनीच्या होल्डिंग कंपनीची सहाय्यक कंपनीच्या भागामध्ये असलेली गुंतवणूक देखील या ठिकाणी कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये इन्व्हेस्टमेंट खाली दर्शविली जात नाही. मग यासोबतच कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करत असताना मायनॉरिटी शेअर होल्डर्स, अल्पसंख्य भागधारकांची हित. मग ज्यावेळेस होल्डिंग कंपनी सबसिडरी कंपनीचे सर्वच भाग खरेदी करत नाही, तर सहाय्यक कंपनीवर कंट्रोलिंग मिळविण्याच्या उद्देशाने केवळ अर्ध्यापेक्षा जास्तीचे भाग खरेदी करते, त्यामुळे सबसिडरी कंपनीचे उरलेले भागधारक हे अल्पसंख्य भागधारक ठरत असतात. जेव्हा सूत्रधारी कंपनी सहाय्यक कंपनीचे सर्व भाग खरेदी करत नाहीत, तर सहाय्यक कंपनीवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने केवळ अर्ध्यापेक्षा जास्त भाग खरेदी करत असतात. त्यामुळे सहाय्यक कंपनीचे उरलेले भागधारक हे अल्पसंख्य भागधारक, मायनॉरिटी शेअर होल्डर्स ठरत असतात. मग होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे सर्व भाग खरेदी न केल्याने सबसिडरी कंपनीच्या सर्व संपत्ती आणि देयतावर सूत्रधारी कंपनीचा अधिकार नसतो. सहाय्यक कंपनीच्या उर्वरित भागधारकांचा देखील या संपत्ती आणि देयतावर अधिकार असतो. परंतु एकत्रित ताळेबंद तयार करताना, बॅलन्स शीट तयार करत असताना सबसिडरी कंपनीची सर्व लायबिलिटी आणि होल्डिंग कंपनीची संपत्ती सूत्रधारी कंपनीच्या, जसे एकत्रित बॅलन्स शीट तयार करत असताना सहाय्यक कंपनीची सर्व देयता आणि संपत्ती सूत्रधारी कंपनीच्या संपत्ती आणि देयतामध्ये अधिक करण्यात येतात. परंतु सहाय्यक कंपनीच्या अल्पसंख्य भागधारकांच्या हिताचा देखील बॅलन्स शीटमध्ये समावेश करावा लागतो. मायनॉरिटी इंटरेस्ट समावेश करावा लागतो. मग अल्पसंख्य भागधारकांच्या हिताची सुद्धा गणना या ठिकाणी करण्यात येते. ती म्हणजे इक्विटी शेअर होल्डर्स असल्यास, इन केस ऑफ इक्विटी शेअर होल्डर. मग या ठिकाणी प्रोपोर्शनेट अमाउंट ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल, proportionate amount of equity share capital of subsidiary company
त्यामध्ये प्लस केलं जातं शेअर इन प्रॉफिट रिझर्व ऑफ सबसिडरी कंपनी. त्यामधून लेस केलं जातं ते म्हणजे शेअर्स इज लॉसेस इफ एनी. आणि यावरूनच टोटल मायनॉरिटी इंटरेस्ट हा काढला जातो. समता इक्विटी भागधारक असल्यास इन केस ऑफ इक्विटी शेअर होल्डर्स ते काढत असताना प्रोपोर्शनेट अमाऊंट ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल ऑफ सबसिडरी कंपनी त्यामध्ये प्लस शेअर्स इन प्रॉफिट रिझर्व ऑफ सबसिडरी कंपनी प्लस केल्या जातं. आणि यातूनच लेस शेअर्स इन लॉसेस इफ एनी जर असतील तर ते लेस केले जातात. आणि यानंतर आपल्याला मिळून येते ती म्हणजे टोटल मायनॉरिटी इंटरेस्ट असणारी रक्कम. यासोबतच अल्पसंख्य भागधारकांच्या हिताची गणना करण्यासाठी पूर्वाधिकार भागधारक असल्यास यापूर्वी आपण इन केस ऑफ इक्विटी शेअर होल्डर अँड नेक्स्ट इन केस ऑफ प्रेफरन्स शेअर होल्डर्स अशा वेळी प्रोपोर्शनेट अमाऊंट प्रेफरन्शियल शेअर कॅपिटल ऑफ सबसिडरी कंपनी प्लस द डिव्हिडंड acquired on preference shares held by subsidiary company. यानंतर येणारी जी अमाऊंट असते ती म्हणजे टोटल ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट जर इन केस प्रेफरन्स शेअर होल्डर असल्यास. मग अशा प्रकारे सहाय्यक कंपनीतील सबसिडरी कंपनीतील अल्पसंख्य भागधारकांच्या हिताची गणना केल्यानंतर तेवढी रक्कम एकत्रित बॅलन्स शीटमध्ये कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी बाजूवर दर्शविण्यात येते. मग यासोबतच कॅपिटल अँड रेव्हेन्यू प्रॉफिट भांडवली तसेच आगम नफा भांडवली लाभाचा तसेच आगम स्वरूपाचा नफा हा देखील एकत्रित बॅलन्स शीटमध्ये दर्शविला जातो. होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीचे भाग ज्या तारखेला खरेदी केलेले असतील त्या तारखेपर्यंत सबसिडरी कंपनीने प्राप्त केलेला नफा तसेच कंपनीकडे असलेला नफा आणि संचिती रिझर्व याला भांडवली स्वरूपाचा नफा कॅपिटल प्रॉफिट असं म्हटलं जातं. कॅपिटल प्रॉफिट असे म्हटलं जातं. भांडवली लाभाचा तसेच आगम स्वरूपाचा नफा हा देखील कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये दर्शविला जातो. होल्डिंग कंपनीने सहाय्यक कंपनीचे भाग सूत्रधारी प्रमंडळाने सहाय्यक कंपनीचे भाग ज्या तारखेला खरेदी केलेले असतील त्या तारखेपर्यंत सहाय्यक कंपनीने प्राप्त केलेला नफा तसेच कंपनीकडे असलेला नफा आणि संपत्ती संचिती रिझर्व याला कॅपिटल प्रॉफिट भांडवली स्वरूपाचा नफा असं म्हटलं जातं. मग या लाभाचे वितरण भागधारकांना लाभांशाच्या स्वरूपात करता येत नाही. त्यामुळे सूत्रधारी कंपनीची भांडवली लाभातील जो काही हिस्सा आहे तो भांडवल निधी खात्याच्या क्रेडिट साईडवर दर्शविण्यात येतो. मग याउलट भाग खरेदी केल्याच्या तारखेनंतर सहाय्यक कंपनीने प्राप्त केलेला नफा हा सर्वसामान्य व्यापारी नफा म्हणजेच रेव्हेन्यू प्रॉफिट आगम स्वरूपाचा नफा समजण्यात येतो. मग या लाभाचे वितरण भागधारकांना वितरित करता येते. होल्डिंग कंपनीचा आगम स्वरूपाच्या लाभातील हिस्सा हा सूत्रधारी कंपनीच्या नफा तोटा खात्यामध्ये क्रेडिट साईडला जमा बाजूवर दर्शविण्यात येतो. मग या आर्थिक वर्षाच्या मध्येच जर सूत्रधारी कंपनीने सहाय्यक कंपनीचे भाग खरेदी केले असतील तर चालू वर्षाच्या लाभाची विभागणी दोन भागामध्ये केल्या जाते.
ज्या तारखेला सूत्रधारी कंपनीने सहाय्यक कंपनीचे भाग खरेदी केले असतील त्या तारखेपर्यंत सहाय्यक कंपनीने प्राप्त केलेला चालू वर्षाचा लाभ हा भांडवली लाभ समजण्यात येतो आणि भागाच्या खरेदीच्या तारखेनंतर प्राप्त केलेला लाभ हा आगम स्वरूपाचा लाभ समजण्यात येतो। मग यासोबतच ॲप्रिसिएशन ऑर डिप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स, संपत्तीच्या मूल्यातील वाढ किंवा घट याही बाबतीत कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये सूत्रधारी कंपनी जेव्हा सहाय्यक कंपनीचे भाग खरेदी करते तेव्हा बरेचदा सहाय्यक कंपनीच्या संपत्तीचे पुनर्मूल्यांकन केले जाते। या पुनर्मूल्यांकनात जर सहाय्यक कंपनीच्या संपत्तीच्या मूल्यामध्ये वाढ झाली तर ती भांडवली लाभामध्ये प्लस केली जाते आणि या उलट संपत्तीच्या मूल्यामध्ये जर घट झाली तर ती भांडवली लाभातून वजा केली जाते। मग संपत्तीच्या मूल्यातील वाढ झाल्यामुळे झालेला भांडवली लाभ पुन्हा सूत्रधारी कंपनी आणि अल्पसंख्य भागधारक यांच्यात विभागण्यात येते। मग सूत्रधारी कंपनीचा हा लाभ एकत्रित बॅलन्स शीटच्या कॅपिटल निधीमध्ये दर्शविण्यात येतो, भांडवल निधीमध्ये दर्शविण्यात येतो किंवा ख्यातीमधून गुडविलमधून वजा करण्यात येतो। विद्यार्थी मित्रांनो, सूत्रधारी कंपनी जेव्हा सहाय्यक कंपनीचे भाग खरेदी करते तेव्हा बऱ्याच वेळा सहाय्यक कंपनीच्या संपत्तीचे पुनर्मूल्यांकन केले जाते। मग या पुनर्मूल्यांकनामध्ये जर सहाय्यक कंपनीच्या संपत्तीच्या मूल्यामध्ये वाढ झाली तर ती भांडवली लाभामध्ये प्लस केली जाते आणि या उलट संपत्तीच्या मूल्यामध्ये जर घट झाली तर ती भांडवली लाभातून वजा केली जाते। संपत्तीच्या मूल्यातील वाढ झाल्यामुळे झालेला भांडवली लाभ पुन्हा सूत्रधारी कंपनी आणि अल्पसंख्य भागधारक यांच्यामध्ये विभागण्यात येते। मग सूत्रधारी कंपनीचा हा लाभ एकत्रित बॅलन्स शीटमध्ये भांडवल निधीमध्ये दर्शविण्यात येतो किंवा गुडविलमधून तो वजा करण्यात येतो। यासोबतच भागांच्या खरेदीपूर्वीचा तोटा, लॉस पिरियर टू ॲक्युएशन, लॉस पिरियर टू ॲक्युएशन, भागांच्या खरेदीपूर्वीचा तोटा। सूत्रधारी कंपनीद्वारे सहाय्यक कंपनीचे भाग खरेदी करण्यापूर्वी, सूत्रधारी कंपनीद्वारे सहाय्यक कंपनीचे भाग खरेदी करण्यापूर्वी जर सहाय्यक कंपनीला तोटा झाला असेल तर त्या तोट्यातील सूत्रधारी कंपनीचा हिस्सा हा तिच्या भांडवली लाभातून वजा करण्यात येतो। परंतु जर सूत्रधारी कंपनीच्या नावावर नफा नसेल तर तेवढी तोट्याची रक्कम ही गुडविल अकाउंटच्या खात्यावर डेबिट बाजूवर लिहिण्यात येते। त्यानंतर गुडविल ऑर कॉस्ट ऑफ कंट्रोल, गुडविल ऑर कॉस्ट ऑफ कंट्रोल, ख्याती किंवा नियंत्रण परिव्यय। सूत्रधारी कंपनीने सहाय्यक कंपनीच्या खरेदी केलेल्या भागांची रक्कम शोधन करताना सहाय्यक कंपनीच्या पुस्तकातील साठलेल्या लाभाची किंवा तोट्याची रक्कम विचारात घ्यावी लागते। जर सहाय्यक कंपनीकडे साठलेला लाभ, एकंदर जमा झालेलं प्रॉफिट असेल तर त्या भागांची खरेदी प्रव्याजीवर, प्रीमियमवर होते आणि याउलट जर साठलेला तोटा असेल, जर लॉस त्यांच्याकडे एकत्र झाला असेल तर भागांची खरेदी करताना ते डिस्काउंटवर, कसरीवर होते। मग अशा प्रकारे साठलेल्या नफ्या तोट्याचे समायोजन भाग खरेदीबद्दल शोधन करण्याच्या रकमेने होते। यानंतर अरोखीकृत नफा, अरोखीकृत नफा, अनरिलाइज्ड प्रॉफिट। अनेक वेळा होल्डिंग कंपनीद्वारे सबसिडरी कंपनीला किंवा सबसिडरी कंपनीद्वारे होल्डिंग कंपनीला नफ्याची आकारणी करून वस्तूंची विक्री केली जाते।
मग जर क्रेता कंपनीने खरेदी केलेल्या सर्व वस्तूंची विक्री केली तर विक्रेता कंपनीने आकारलेला नफा वस्तू विकताना तो प्राप्त होईल. त्यामुळे नफा रोखीकृत होईल. परंतु जर क्रेता कंपनीने खरेदी केलेल्या सर्व वस्तूंची विक्री केली नाही, म्हणजेच क्रेता कंपनीजवळ शिल्लक मालसाठा असेल, तर विक्रेता कंपनीने आकारलेला नफा पूर्णपणे रोखीकृत होणार नाही. त्यामुळे तेवढा माल विकला गेला नाही, तेवढा शिल्लक मालावरील नफा हा अरोखीकृत अनरिलाइज्ड नफा असतो. मग एकत्रित ताळेबंद, एकत्रित बॅलन्स शीट तयार करताना विक्रेता कंपनीच्या नफ्यातून आणि क्रेता कंपनीच्या स्कंदामधून, स्टॉकमधून हा अरोखीकृत नफा लेस केला जातो. अनरिलाइज्ड प्रॉफिट हे लेस केलं जातं. यानंतर इंटर कंपनी ओईंग और डेप्ट्स, आंतर कंपनीचं ऋण किंवा आंतर कंपनी लॅबिलिटी, आंतर कंपनी देयता. इंटर कंपनी इंडेप्टनेस और इंटर कंपनी ओईंग और डेप्ट्स. जर सूत्रधारी कंपनीला सहाय्यक कंपनीचे काही देणे द्यावयाचे असेल, सूत्रधारी कंपनीला सहाय्यक कंपनीचे काही देणे द्यावयाचे असेल, तर सहाय्यक कंपनीला देखील सूत्रधारी कंपनीचे काही देणे द्यावयाचे असतील, तर अशा वेळी त्यांच्यामध्ये आंतर कंपनी ऋण किंवा देयता आहे असे समजल्या जाते. इंटर कंपनी इंडेप्टनेस और इंटर कंपनी ओईंग और डेप्ट्स आहे असं समजण्यात येतं. मग अशा देणे असलेल्या रकमेची नोंद ज्या कंपनीला देणे द्यावयाचे आहे ती कंपनी आपल्या ताळेबंदामध्ये, आपल्या बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी बाजूवर करते. तर ज्या कंपनीला येणी ओईंग घ्यावयाची असतात त्या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये ॲसेट बाजूवर याची नोंद होते. मग यामध्ये ज्यावेळेस सूत्रधारी कंपनीला सहाय्यक कंपनीचे काही देणे द्यावयाचे असतील, तसेच सहाय्यक कंपनीला देखील सूत्रधारी कंपनीचे काही देणे द्यावयाचे असेल, तर अशा वेळेस त्यांच्यामध्ये आंतर कंपनी ऋण किंवा देयता आहे असे समजले जाते. मग अशा देणे असलेल्या रकमेची नोंद ज्या कंपनीला देणे द्यावयाचे आहे ती कंपनी आपल्या बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी बाजूवर त्याची नोंद करते. तर ज्या कंपनीला येणे ओईंग घ्यावयाची असते त्या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये ॲसेट बाजूवर याची नोंद होते. मग सर्वसामान्यपणे या पुढील व्यवहारामुळे आंतर कंपनी देयता निर्माण होते. आंतर कंपनी देयता निर्माण होते. मग त्यामध्ये वस्तूंची उधारीवर खरेदी अथवा विक्री, सेल्स और परचेज ऑफ गुड्स ऑन क्रेडिट. मग वस्तूंची खरेदी किंवा विक्री जर उधारीवर केल्यास क्रेता कंपनीकडे तेवढ्या रकमेने क्रेडिटार्स निर्माण होतात, धनको निर्माण होतात, तर विक्रेता कंपनीकडे डेटार्स, ऋणको निर्माण होतात. मग क्रेता कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी बाजूवर क्रेडिटार दर्शविले जातात आणि विक्रेता कंपनीच्या ॲसेट बाजूवर डेटार्स लिहिले जातात. मग अशा या एका कंपनीने दुसऱ्या कंपनीवर विपत्र काढल्यास बिल्स ड्रॉन बाय वन कंपनी टू अदर कंपनी. जर एका कंपनीने दुसऱ्या कंपनीवर विपत्र काढले तर विपत्र काढणाऱ्या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडवर बिल्स रिसिवेबल, प्राप्त विपत्रे दर्शविले जातात. आणि मग या उलट त्या विपत्राला स्वीकृती देणाऱ्या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी बाजूवर बिल्स पेएबल दर्शविले जातं. मग याबरोबरच एका कंपनीने दुसऱ्या कंपनीला काही कर्ज दिलं असेल किंवा एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीला लाभांश देण्याचा मुद्दा असेल, मग तर अशा कंपनी देणी निर्माण होतात. अशा कंपनीमध्ये
देणी निर्माण होतात. मग याचीही नोंद कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये नोंदवल्या जाते. मग हे करत असताना एकंदरीतच होल्डिंग कंपनी आणि सूत्रधारी प्रमंडळ या दोन्हींच्या कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये नोंद करत असताना अत्यावश्यक माहिती त्या ठिकाणी दर्शवण्यात येते. आज आपण याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.